काय सांगायचं तुम्हाला? दोडक्याची भाजी म्हटली ना, तर मुलं अगदी तोंड वाकडी करायची तो आणि डब्बा नेलेला तसाच परत घेऊन यायची. तर काय मग, नेहमीचा तोच दोडका पण थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला. सगळे इन्ग्रीडियंट्स तेच, पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आणि आता आठवड्यातून 2दा दोडक्याची भाजी आवर्जून बनवून मागतात बरं का. त्यासाठी काय करायचं, दोडका घ्यायचा, त्याच्यावरच्या शिरा आहेत त्या काढून घेऊन असा लांब दोडका चिरून घ्यायचा. कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी घालायचं, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची, दोडका घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान अशी एकसारखं करून घेऊन मस्त वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर पुन्हा छान एकसारखं करायचं, त्यामध्ये घालायचं आपला कांदा लसूण मसाला म्हणजेच आमच्याकडे खरं तर चटणी म्हणतात बरं का याला. तर 2 चमचे चटणी घालायची, त्यानंतर हळद घालायची, धने पावडर घालायची आणि बघा सुटलं ना तोंडाला पाणी, अशी चमचमीत दिसते ना, की कधी एकदा होते आणि खातोय असं होऊन जातं. मग काय पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवायचं आणि मग पुन्हा छान मस्त वाफ काढून घ्यायची. आणि 2 मिनिटानंतर असा मस्त भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घालायचं, एकसारखं करून घ्यायचं आणि जितकं तुम्हाला हवं असेल तितकं पाणी ॲड करून घ्यायचं. पातळ, घट्ट तुमच्या हिशोबाने केवढंही पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पुन्हा झाकण ठेवायचं आणि मस्त असा चमचमीत दोडका शिजवून घ्यायचा. काय दिसतोय ना अगदी चमचमीत. तर नक्की बनवून पहा. आवडलं तर लाईक करा.